महाड विधानसभेसाठी भरत गोगावलेंच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरलाय। भरत गोगावलेंच्या विरोधामध्ये स्नेहल जगताप यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असंही मानलं जात आहे। महाडमधल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी असा निर्णय जाहीर केल्याची सुद्धा चर्चा आहे। भरत गोगावलेंचा पराभव करायचा आहे आणि महाड जिंकायचं आहे, त्यासाठी कामाला लागा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। आक्रमक असलेल्या स्नेहल जगताप यांना उमेदवारी देऊन गोगावलेंचा पराभव करण्याचा उद्धव ठाकरे यांचा मानस आहे। मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी काहीशा घटलेल्या दिसत आहेत। मुदत ठेवींमध्ये 5,000 कोटींची घट झाली आहे। राखीव निधी मोठ्या प्रकल्पांकडे वळवल्यामुळे या ठेवी घटल्या असल्याची माहिती समोर येते। 92,000 कोटींच्या ठेवी आता 86,000 कोटींपर्यंत गेल्यात। या मुदत ठेवींबद्दलची माहिती वॉचडॉग फाउंडेशन या संस्थेने मागवली होती आणि त्यामधून सन 2021-22च्या तुलनेमध्ये 22-23च्या मुदत ठेवी या 5,000 कोटींनी कमी झाल्याचं समोर येत आहे। दरम्यान 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 15,657 कोटी रुपयांचा निधी पायाभूत विकास कामांसाठी देण्यात येणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज येणार आहे। त्यांचं स्वागत करा असं आवाहन सकल मराठा समाजाच्या बैठकीमधून करण्यात आलंय। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आझाद मैदानामध्ये उपोषण करणार असल्याचं जाहीर केलंय। या पार्श्वभूमीवरती भायखळा विभागातील सकल मराठा समाजाची नियोजन बैठक कापरेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये मराठा क्रांती मोर्चा महामुंबईचे प्रमुख वीरेंद्र पवार, प्रशांत सावंत यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा रोड मॅप, मदत सहाय्य याबद्दलची माहिती दिली आहे। आज बीडमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी महाएल्गार सभा होती। या सभेसाठी भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन उपस्थित राहावं असं आवाहन मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी केलं होतं। तसंच या सभेच्या दरम्यान आपण अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। या पार्श्वभूमीवरती काळकुटे यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीनं सीआरपीसी कलम 149च्या पद्धतीनं नोटीस बजावण्यात आली आहे। सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घ्यावी असं यामध्ये म्हटलंय। दरम्यान आज होणाऱ्या सभेचा टीजर भुजबळांनी शेअर केलाय। गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात शासनाने ओबीसी वर्गाच्या मागण्यांकडे कानाडोळा करू नये अशी भूमिका महाडमधल्या ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं घेण्यात आली आहे। यासोबतच पत्र सुद्धा तहसीलदारांना देण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे तहसीलदारांच्या मार्फत निवेदन यांना देण्यात आलंय। यामध्ये जनमोर्चा अध्यक्ष माधव बागडे, माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर, माजी उपसभापती अमोल कारेकर आणि सचिव अनंत टमके हे सुद्धा उपस्थित होते। उद्धव ठाकरे हे आज श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये दौरा करतायत। लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघामध्ये आढावा घेतला जाणार आहे। कल्याणमधील कार्यकर्त्यांशी ठाकरे चर्चा करणार असून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे कोणाला मैदानामध्ये उतरवणार याकडे लक्ष आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता ॲक्शन मोडमध्ये आलेले दिसतात। यातच आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे। शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना पराभूत करण्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचं अधिक लक्ष असल्याचंही दिसून येत आहे। उद्धव ठाकरे आज उल्हासनगर ते कळवा असा दौरा करतील, यावरती श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे। यापूर्वीच जर असा दौरा केला असता तर आज ही वेळ आली नसती। माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचं स्वागत आहे असा टोला सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी लगावलाय। त्यांचं खूप खूप स्वागत या ठिकाणी करतो मी की माझ्या मतदारसंघामध्ये तब्बल 7 तास जे आहे ते या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत। देर आहे दुरुस्त आहे। हे जर अगोदर केलं असतं या सगळ्या 7 तासाचा दौरा तर मला वाटतं आज परिस्थिती काही वेगळी असती। इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये युती मजबूत करणं, जागा वाटपाची रणनीती बनवणं आणि गटाचं निमंत्रक नेमणं यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। तर काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या बैठकीमध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येते आहे। या बैठकीमध्ये विरोधी आघाडीच्या समन्वयक नेमण्यावरती चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे। जेडीयूचे नितीश कुमार संयोजक बनण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु टीएमसी विरोध करत असल्याची सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे। काँग्रेसची न्याय यात्रा आता मणिपूरची राजधानी इम्फाळच्या ऐवजी 34 किलोमीटर दूर असलेल्या थैबूल इथून सुरू होणार आहे। राज्य सरकारच्या अटींमुळे हा बदल केला जातोय। राज्य सरकारने 1000 लोकांना यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी दिली आहे आणि या अटींमुळे काँग्रेसनं जागाच बदलली आहे।
2 जानेवारीला इंफाळमधल्या हप्त कांगजेबुंग या मैदानामधून यात्रा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत त्यांना नकार देण्यात आला होता. काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या नंतर सुद्धा काही अटींसह त्यांना परवानगी देण्यात आलेली होती. अयोध्येमधल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील 11 दिवस विशेष धार्मिक अनुष्ठान करणार असल्याची माहिती दिलेली आहे. 22 जानेवारीला दुपारी 12 वाजल्याच्या नंतर विशिष्ट मुहूर्तावरती रामलल्लाच्या विराजमानाचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे मुख्य पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं गेलं आहे. या सोहळ्यासाठी मोदींनी 11 दिवस धार्मिक अनुष्ठान करणार असल्याचं सांगितलंय. 22 जानेवारीपर्यंत मोदी यांची उपासना सुरू राहील. अयोध्येमधल्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचं ग्लोबल ब्रँडिंग करणार असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आलाय. योगी प्रशासनाकडून या सोहळ्याचा दैनंदिन आढावा घेतला जातोय. या पार्श्वभूमीवर प्राणप्रतिष्ठापना सोहळा अभूतपूर्व करण्याची तयारी सध्या सुरू आहे. देश-विदेशातील विशेष निमंत्रित या सोहळ्यासाठी येणार असल्यामुळे अयोध्येची शोभा आता वाढणार आहे. 15 ते 26 जानेवारीच्या दरम्यान हा सोहळा चालेल. नवी मुंबईमधल्या विमानतळाची सुरुवात याच वर्षामध्ये होईल. या विमानतळावरती पहिलं विमान नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत उतरेल असा आमचा संकल्प आहे, असं वक्तव्य केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलंय. ते नागपुरामधल्या MRO लोकार्पणाच्या प्रसंगी बोलत होते. गोवा, नवी मुंबई आणि मुंबई, दिल्ली आणि इतरही 10 शहरांमध्ये एक नाही तर 2 विमानतळ बनवण्याचा आमचा संकल्प आहे, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्र आणि नागपूरमध्ये एव्हिएशन क्षेत्रामध्ये मोठ्या संधी आहेत, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बर मार्गावरच्या वडाळा रोड ते मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर तसंच पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती हा मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती ठाणे ते कळवा 5व्या आणि 6व्या मार्गिकेवरती शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री हा मेगा ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवरच्या अप आणि डाऊन जलद मार्गावरची लोकल सेवा ही सांताक्रूज ते गोरेगावच्या स्थानकाच्या दरम्यान धीम्या मार्गावरून वळवली जाणार आहे. विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगरातील म्हाडाच्या 13 इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर न्यायालयाने मोकळा केलाय. कन्नमवार नगरातील सुमारे 7 एकरावरच्या जागेमध्ये असलेल्या म्हाडाच्या 13 इमारतींमध्ये साधारणतः 500 रहिवासी राहत होते. या इमारतींचा पुनर्विकास एक्सेल आर्केड या विकासकाच्या मार्फत 2006 पासून सुरू करण्यात आलाय. मात्र त्यानंतर या विकासकाने पुनर्विकासामध्ये रसच घेतला नाहीये. भाडी सुद्धा थकवली आहेत आणि त्यामुळे 14 जून 2018 मध्ये कन्नमवार नगर महापालिका भाडेकरू संघानं विकासकाला काढून टाकलं आणि या कारवाईला विकासकानं आव्हान दिलं नाही. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये अखेर ससूनचे तत्कालीन डीन संजय ठाकूर रडारवरती आले आहेत. कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांची सक्षम प्राधिकरणाकडे अर्थातच सचिव आरोग्य विभाग यांच्याकडे त्यांनी अर्ज केलाय. परवानगी मिळाल्यानंतर ठाकूर यांना अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे. ललित पाटीलला ससूनमध्ये विनाकारण ठेवण्यामध्ये तत्कालीन डीन संजीव ठाकूर यांचा हात असून याबद्दल सबळ पुरावे तपास यंत्रणांना सापडलेत. त्यामुळे संजीव ठाकूर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय ससूनमधील आणखी काही डॉक्टरांचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळते. त्यांची चौकशी सुरू आहे. नंदुरबारमधील आदिवासी शेतकऱ्यांनी सुजलॉन ग्लोबल सर्व्हिस लिमिटेड या कंपनीच्या विरोधामध्ये अनेक वेळा आंदोलन केले. तरी सुद्धा सुजलॉन ग्लोबल सर्व्हिस आणि तिची उपकंपनी सर्जन यांना वेळोवेळी लेखी पत्र देऊनही दिलेलं आश्वासन पूर्ण होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. यानंतर कंपनीच्या पुण्यातील मुख्य कार्यालयामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेण्यात येईल असं लेखी आश्वासन सुद्धा देण्यात आलंय. लवकरच प्रश्न सुटला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. नंदुरबार तळोदा रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नंदुरबार तळोदा रस्त्यावरच्या अवजड वाहतुकीमुळे त्रासलेल्या नागरिकांची आता सुटका होण्यासाठी मदत होईल. नंदुरबार ते तळोदा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे हा रस्ता लवकरच दुरुस्त होणं गरजेचा होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याची दखल घेतली असून या रस्त्याच्या उद्घाटनासाठी सुद्धा नितीन गडकरी येणार असून हा रस्ता आता चौपदरीकरण होणार असल्यामुळे त्याचा फायदा आता वाहनधारकांना निश्चितपणे होणार आहे.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून संप पुकारलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय। पालघर जिल्ह्यातील 2000पेक्षा जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पालघर जिल्हा मुख्यालयावरती धडक दिली आहे। शुक्रवारी बेमुदत धरणं आंदोलन सुद्धा त्यांनी सुरू केलंय। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं सांगण्यात आलंय। महिन्याभरापासून अंगणवाडी सेविका संपावरती असल्यामुळे जिल्ह्यातील कुपोषणावरती याचा परिणाम जाणवताना दिसतोय। नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरची वाळवण्यासाठी जागा नसल्यामुळे आणि खरेदीसाठी व्यापारी नसल्यामुळे खरेदी विक्री बंद होती आणि आता आणखी 3 दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याची माहिती मिळते आहे। सर्वीकडे मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पन्न झाल्याने आणि निर्यात पण या ठिकाणी थांबले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मिरची पडून असल्यामुळे तर उठाव नसल्यामुळे यावर्षी आता सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये येणाऱ्या मिरचीला 2-2.5 हजारपासून तर 4 हजारपर्यंत दर ओल्या मिरचीला मिळतो आहे आणि सुक्या मिरचीला 6 हजारपासून तर 15 हजारपर्यंत दर या ठिकाणी दिला जातो आहे। कांद्याच्या दराबद्दल ग्राहकांना दिलासा मिळालाय। सध्या बाजारामध्ये हंगामामधल्या नवीन कांद्याची आवक सुरू आहे। या कांद्याच्या दररोज सरासरी 100 गाड्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे कांद्याचे दर सुद्धा नियंत्रणामध्ये आले आहेत। सध्या महाराष्ट्रामधून नाशिक, पुणे, जुन्नर, मालेगाव, ओतूर या भागामधून कांद्याची आवक होतीये। दररोज 100 गाड्या येत असल्यामुळे बाजारातील कांद्याची मागणी सुद्धा पूर्ण होतीये। विशेष म्हणजे हा चालू हंगामामधला ओला लाल कांदा आहे, तो साठवणुकीसाठी ठेवण्यासारखा नाहीये। घाऊक बाजारामध्ये 10 ते 20 रुपये किलोनं हा कांदा सध्या विकला जातोय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईच्या मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जातं, मात्र यंदाच्या वर्षी पपईला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पपईला 4 ते 5 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय, त्यामुळे केलेला खर्च सुद्धा निघत नाहीये अशी परिस्थिती आहे। योग्य दर मिळत नसल्यामुळे पपई पेरणीमध्ये सुद्धा घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। एकट्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 10,000पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावरती पपईची लागवड होते, त्यामुळे पपईला योग्य दर मिळावा अशी मागणी सध्या उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते। जळगावातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक होत आहेत। विमा वेळेमध्ये न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। ते पुरावे देत नसल्यामुळे आम्ही वारंवार तीच मागणी त्यांच्याकडे करतोय की आम्हाला लवकरात लवकर आमचे पुरावे द्या। आमच्या शेतात केडी असताना तुम्ही आम्हाला पीक विमा पॉलिसी नाकारलेली आहे। पुरावे नसेल तर आमचे प्रीमियम द्या, आम्हाला पैसे द्या। आम्ही जास्तीत जास्त 1 आठवडा त्यांची वाट पाहू। 1 आठवडा आहे, पुढच्या आठवड्यानंतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत। पूर्णा तालुक्यामध्ये यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांनी हळदीच्या पिकाची लागवड केली होती। काही दिवसांपासून हवामानामधल्या बदलासह ढगाळ वातावरणाने जोमाने बहरलेल्या हळदीवरती आता करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे अर्थातच शेतकरी हवालदिल झालाय। अवकाळी पावसामुळे सुद्धा हळदीच्या पिकामध्ये पाणी साचल्यामुळे कंद भरण्यासाठी अडथळा निर्माण होतोय। यातच आता करपा रोगाने घाला घातलेला दिसतोय। अनेक प्रकारच्या कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या, परंतु करपा रोग फारसा आटोक्यात येत नाहीये। हळदीची पानं आता पिवळी पडून करपली जात असल्याचं दिसतंय। शेतकऱ्यांनी वेळीच बुरशीनाशकांची फवारणी करावी असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलेलं दिसतंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गुजरात प्रमाणे मोठ्या प्रमाणावरती पतंग महोत्सव साजरा करण्यात येतो। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 दिवस पतंग महोत्सव हा साजरा केला जातो। पतंग महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरामधल्या बाजारपेठा आता सजलेल्या दिसतात। नंदुरबार शहरामध्ये पतंगांची दुकानं लागली असून यंदाच्या वर्षी विविध आकारामधल्या पतंगांची विक्री सध्या होताना दिसतेय आणि हे सगळे पतंग बाजारामध्ये दाखल झालेत। यावर्षी मोठ्या आकारातील आणि कार्टून असलेल्या पतंगांना सुद्धा विशेष मागणी आहे। दरवर्षी पतंगांच्या खरेदी विक्रीमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल नंदुरबारमध्ये होत असते। नाशिकमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय। गेल्या 2 दिवसांमध्ये मनमाड, नांदगाव, येवला इथं मोठ्या प्रमाणावरती धुक्याची चादर पसरलेली बघायला मिळते आहे। त्यामुळे शहरालगत असलेल्या अंकाई किल्ला यासह महामार्ग पूर्णपणे धुक्यामध्ये हरवून गेलाय। या दाट धुक्याचा परिणाम रेल्वे सेवेवरती सुद्धा होतोय। उत्तर भारतामधून मुंबई, पुणे या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांच्या गाड्या 6 ते 8 तास उशिराने धावतात, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। तर या धुक्याचा शेतीच्या पिकाला सुद्धा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागामधला शेतकरी सध्या चिंतातूर आहे। मनमाड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा रब्बीच्या पिकांना आणि गावठी आंब्याला सुद्धा मोठा फटका बसतोय। अनेक झाडांना अद्यापही मोहरच आलेला नाहीये आणि ज्या आंब्यांना मोहर आलाय तो अवकाळीमुळे गळून पडलाय। तसंच आंब्यावरती रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा दिसून येतोय, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी सुद्धा संकटात सापडलाय। आधीच अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं असताना हे नवीन संकट आलेलं आहे, त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। त्यामुळे पिकाला रोगापासून बचाव कसा करायचा असं मार्गदर्शन करण्याचं सुद्धा शेतकरी आवाहन करतायत।
बीडच्या मांजरसुंबाजवळील अहमदनगर मार्गावरती ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पिकअपमधील 3 जण तर कंटेनरचा चालक हा जागीच ठार झालेत. मृत व्यक्तींमध्ये बाप आणि लेकाचा सुद्धा समावेश आहे. या अपघातामुळे गावावरती शोककळा पसरली आहे. या अपघाताच्या नंतर कंटेनरमधील लोखंडी पाईप रस्त्यावरती पसरले, त्यामुळे वाहतूक सुद्धा खोळंबली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढून जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली. आता अपघातातील जखमींवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षासह 9 जणांना अटक करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले हे अटकेत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधामध्ये आंदोलन केल्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवून नागपुरामधल्या मौदा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेल्या 2 दिवसांपासून देवेंद्र गोडबोले कार्यकर्त्यांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत होते. त्यामुळे काल रात्री पोलिसांनी गोडबोले यांच्यासह 9 जणांना अटक केली आहे. दाट धुक्यामुळे पंजाबमधील तरनतारनमध्ये शुक्रवारी सकाळी एक वेगवान मोटर रस्त्याच्या कडेला असलेल्या कंटेनरला धडकून 4 तरुणांचा मृत्यू झालाय. राष्ट्रीय महामार्ग 54 वरच्या हरिकेन नजीकच्या आसपास हा सगळा अपघात घडलेला आहे. पोलीस या अपघाताची सध्या चौकशी करतायत. उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी अद्यापही पडलेली दिसते आणि ती कायम आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये सुद्धा शीतलहरींचा अलर्ट जारी करण्यात आलाय. जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये सुद्धा हिमवर्षाव होतोय. राजस्थानमधल्या सीकरमधलं तापमान सध्या 0 अंशांपर्यंत गेलं आहे. जगामधल्या 62 देशांमध्ये भारतीयांना आता फक्त पासपोर्टवरती प्रवेश मिळणार आहे. अलीकडच्या काळामध्ये भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या संधींमध्ये सुधारणा झाल्यामुळे भारतीय पासपोर्टचं वजन वाढलंय. हॅनली पासपोर्ट इंडेक्स नुकतेच जाहीर झालंय आणि या क्रमवारीच्या नुसार भारतीय पासपोर्टने 3 टप्पे ओलांडून 80वे स्थान पटकावलंय. त्यामुळे भारतीयांना 62 देशांमध्ये व्हिसाच्या कटकटींच्या विना आता प्रवास करता येईल. 11 जानेवारीपासून ही सुविधा उपलब्ध झाली आहे. हॅनली ही संस्था पासपोर्टची क्रमवारी जाहीर करणारी जगामधली एक अग्रगण्य अशी संस्था आहे. लाल समुद्रामध्ये व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या हुती बंडखोरांवरती अमेरिका आणि ब्रिटननं मोठी कारवाई केली आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने येमेनमध्ये अनेक ठिकाणी कारवाई केली आहे. या हल्ल्यामध्ये हुती बंडखोरांचं मोठं नुकसान झालंय. व्हाईट हाऊसने सुद्धा या हल्ल्याला पुष्टी दिली आहे. अमेरिकेनं नौदलाने अनेक वेळा हुतींचे हल्ले हाणून पाडले होते. दरम्यान हुतींनी हल्ले काही थांबवले नाही तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा सुद्धा अमेरिकेनं दिलाय. हुती बंडखोर लाल समुद्रामधल्या व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करत होते. डीआरडीओने न्यू जनरेशन आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. ओडिसाच्या किनाऱ्याजवळच्या चांदीपूर इथे अत्यंत कमी उंचीवरील उच्च वेगवान मानवरहित अशी ही चाचणी घेण्यात आली आहे. उड्डाण चाचणीच्या दरम्यान शस्त्रास्त्र प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरित्या टार्गेट नष्ट करण्यात आलाय. आकाश एनजीच्या यशस्वी उड्डाण चाचणीच्या नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय हवाई दल, सार्वजनिक उपक्रम आणि उद्योगांचं कौतुक केलंय. या प्रणालीच्या यशस्वी विकासामुळे देशाची हवाई संरक्षण क्षमता आणखी वाढणार असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय.